नमस्कार सर्वांना। तर मी तुम्हाला ना आज आपण तांदळाची खिची पापड पाहूयात, म्हणजे एकदम दुप्पट फुलणारे। तर तशा प्रकारचे पापड करणार आहोत। तर त्याची पूर्ण रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे। व्यवस्थित चालू करायचा आणि त्याच्यामध्ये काय करायचे, आपल्याला 2 वाट्या पाणी टाकायचे। आणि आता 2 वाट्या पाणी टाकले की काय करायचं, त्याच्यामध्ये थोडंसं जिरे टाकायचे आपल्याला। परत थोडंसं आपल्याला ओवा टाकायचं। हे तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्ही नाही टाकलं तरी चालतंय। कोणाला तीळ आवडत असेल तीळ टाकायचे। जिऱ्यामुळं थोडासा कलर बदलतो, पिवळसर होतो। आता ह्याच्यामध्ये थोडासा मी पापड खार टाकणार आहे, अर्धा चमचा। परत मीठ पण मी टाकणार आहे। तर मीठ हे एवढंच टाकणार आहे, कारण 2 वाट्याला आणखीन किंचित टाकते। तर मीठ हे कमीच टाकायचं, कारण काय होतं, पदार्थ वाळल्यानंतर हे म्हणजे खारट होतात। तर त्याच्यासाठी काय करायचं, आपण मीठ प्रमाणात टाकायचं, म्हणजे थोडंसं कमीच टाकायचं। आणि थोडंसं इकडं काय करायचं माहिती आहे का, पाणी गरम करायला पण ठेवायचं आपल्याला। जर कमी पडलं आपल्याला तर आपण पटकन हे टाकू शकतोय। आता ह्याच्यामध्ये 2 वाटे आपल्याला बरोबर पीठ घ्यायचे। आणि हे पीठ मी कशा पद्धतीने तयार केले, 1 दिवस तांदूळ भिजत घातले होते, दुसऱ्या दिवशी सुकट ठेवले आणि त्याच्यानंतर गिरणीमध्ये दळून आणलेत। तर अशा प्रकारे हे 2 वाटे ना हे पीठ असं टाकायचं ह्याच्यामध्ये। आता पाणी बघा उकळायला लागले आणि गॅस बंद करायचा लगेच। आता 2 वाटे पीठ टाकलं की हे बघा असं व्यवस्थित आपण हे करून घ्यायचं, असं वैरून घ्यायचं। सांडशी घ्यायची जवळ आणि व्यवस्थित वैरून घ्यायचं। हे एका आता आपण ताटात काढायचं, कारण काय होतं, आपल्याला गरम गरम पण मळता येत नाही। आता ह्याच्यामध्ये आपण असं काढून घेऊ सगळं पीठ असंच। आता आपण किंचित हे गरम पाणी ठेवलं होतं ना इकडं करायला, ते टाकले मी आणि असं हे करायचं आहे बघा, मळून घ्यायचे आपल्याला। हे उकडून घ्यायचे मोदकासारखं। पण ते पहिल्यांदा काय होतं माहिती आहे का, पहिल्यांदा जर पाणी जास्त टाकलं ना तुम्ही, तर मग आता हे गरम आहे, पोळते हाताने, आपल्याला हे करता येत नाही। जर जुना तांदूळ असेल ना, तर हा जुनाच तांदूळ रेशनचा, तर थोडंसं पाणी जास्त लागू शकतं। त्यासाठी काय करायचं, आधी फक्त 2 वाटेच पाणी टाकायचं। 2 वाटे पीठ असेल, जेवढं तुमचं पीठ आहे तेवढंच मोजून पाणी टाकायचं। आणि आता हे मळून घ्यायचं। आणि मळल्यानंतर काय करायचं, ह्याचे गोळे तयार करायचे आणि 15 मिनिटं आपल्याला उकडून घ्यायचं हे पीठ। आता हे बघा असं मळून झालं का नाही, आता हे कशाने आपण काढून घेऊ चमच्याने, ह्याला पण चिटकलेलं पीठ। आणि थोडासा पाण्याचा हात लावायचा, किंचित गार पाणी किंचित, म्हणजे तुम्हाला गोळा तयार करूपर्यंत। नाहीतर मग थंड होऊन द्यायचं थोडंसं आणि नंतर करायचं। पण गरम करायचं असेल तर खूपच हाताला भाजते, हे लक्षात ठेवायचं। आता आपण ह्याला ना हे बघा असं चाळणीला असं किंचित तेल लावून घ्यायचे। आणि आता ह्याचे हे बघा असं करायचं, असं आपल्या हातावरती असं मऊ करायचं। आणि मऊच झाले आणि हे आपलं असं ह्याला एक छिद्र पाडायचं, असं चाळणीत ठेवायचं। परत दुसरे बी असंच करू आपण आणि हे सर्व असं करून घ्यायचंय। आता हे व्यवस्थित हे बघा असं मांडून घ्यायचं। तर पाणी उकळायला ठेवायचं एका पातेल्यात आणि आपण हे करून घ्यायचं। आणि ह्याच्यावरती आता झाकण ठेवून देऊ आपण आणि 15 मिनिटं ह्याला आपण वाफ काढून घेऊ। ते झालंय, बघू शकताय तुम्ही। तर ह्याला आपण व्यवस्थित हळूच काढून घ्यायचं। आणि काढल्यानंतर काय करायचं, आपल्याला एका कॅरी बॅग मध्ये भरायचं हे पीठ। तर अशी एक कॅरी बॅग घ्यायची
आणि हे पीठ आहे ना, ह्याच्यामध्ये आपण भरायचं दमाने. पोळतं चमचा घ्यायचा किंवा हाताने जर तुम्हाला जमत असेल असं कॅरी बॅगमध्ये भरायचं आणि नंतर मळायचं. मी तुम्हाला दाखवते. आणि काय करायचं हे बघा, असं एखादा छोटा खलबत्ता असेल ना तर त्याने हे करायचं, किंवा हे बघा हे असं एकसारखं असं मळून घ्यायचं ह्याच्यात कॅरी बॅगमध्ये, कारण हे हाताला भाजतं ना. तर असं व्यवस्थित मळून घ्यायचं एक सलग, म्हणजे आपल्याला पटपट हे जे पापड करायचे. हे बघा खलबत्त्याने बी करायचं आणि तुम्ही असं बी करू शकताय, असं हाताने व्यवस्थित असं. आणि हे पीठ चांगलं तयार होतं. आता तर हे बघा मी तुम्हाला दाखवते. जरी तुम्ही असंच हे असं गोळ्या करायच्या आणि पटकन मशीनवरती दाबायच्या. हे बघा व्यवस्थित ह्याला एक बोट असं तेल लावायचं. एखाद्या कॅरी बॅग तेलाची किंवा एखाद्या सामानाची कॅरी बॅग कापून घ्यायची म्हणजे. आणि पहिल्यांदाच तेल लावायचं, सारखं सारखं तेल लावायचं नाही, कारण काय होतं माहिती आहे का, वास येतो जर तुम्ही तेल लावलं तर. किंवा आता माझ्याकडे डिंक नाही तर डिंक वापरायचा. थोडासा एवढा डिंक भिजू घालायचा पाण्यात आणि त्याचं पाणी लावायचं, म्हणजे तेलाची गरज पडत नाही. मग तर काय वासच अजिबात येत नाही आणि असा पण येत नाही. पण लई तेल तुम्ही लावलं ना तर मग वास येणार नाही. ह्याला काय परत सगळे पापड उलटते. तर आता हे आपण हे बघा असे एखादा कागद, तुम्ही घरात सुद्धा हे बिगर उन्हाचे तुम्ही करू शकताय. हे बघा असे टाकायचे एक एक. आता परत हे बघा इथं कॅरी बॅगमध्येच ठेवायचं हे पीठ. असं काढायचंच नाही कॅरी बॅगमधनं पापड होईस तोपर्यंत, म्हणजे गरम पण राहते. अशा हातावर हे बघा तुम्ही बघा चिटकते का, गोळी अशी तयार होते. परत ह्याच्यावर असं ठेवायचं किंवा तुम्ही एखाद्या वाटीने पण दाबू शकताय. मी तुम्हाला दाखवते. हे बघा हे आता खाली असं टाकायचं, किंवा असलं असेल तुमच्याकडं पुरण आपण हे करतो ते, तरी सुद्धा हे बघा असं दाबता येतंय तुम्हाला. पोळपाटवरती जरी दोघं तिघं जरी करायचं असलं ना तरी सुद्धा हे बघा असं दाबल्या जाते. पण जास्त दाबायचं हे बघा असं, किंवा वाटीने पण थोडंसं जोर लावून दाबावं लागते, म्हणजे मोठी होती. तर ह्या बघा तुम्ही अशाच प्रकारे करू शकता ह्याला. आणि नंतर काय करायचं, आता ह्याच्यावर टाकल्या ना, आता अशा पापड्या आपण आता एक एक अशा टाकायच्या आणि टाकल्यानंतर हे सुकायच्या आणि सुकल्यानंतर उन्हात ठेवायचे एक दिवस. आता आज इथं जरी ठेवल्या ना तुम्ही सावलीला तरी चालतंय, आणि परत उन्हात टाकायच्या एक दिवस, थोडंसं ऊन द्यायचं ह्याला म्हणजे, आणि परत डब्यात भरून ठेवायच्या. तर मी तुम्हाला तळल्यानंतर पण मी दाखवते की कशा होते. तर इथे एकदम खुसखुस लागतात इथं. तर बघा अशा तुम्ही करा पापड्या घरी पण मुलांना खाण्यासाठी, आणि छान लागतात इथं. 2 वाट्यामध्ये आपल्याला 58 पापड्या एवढ्या साईजच्या तयार झाल्यात. तर बघू शकताय तुम्ही किती सुंदर दिसत आहेत. आणि म्हणजे एक पापडीचं खाल्लंय माझ्या मुलाने आणि 2 पापड्याचं वायाला गेलंय समजा, त्या ह्याला राहिलेलं पीठ. तर सगळे मिळून 60-61 पापड्या झाल्या असत्या. हे 58 पापड्या तयार झाल्यात. 2 वाट्यामध्ये एवढ्या पापड्या तयार होतात. तर तुम्हाला करायचे असतील तर तुम्ही करू शकताय. वाळल्यानंतर तुम्ही बघू शकता हे बघा. आणि पापड करताना तेल लय लावायचं नाही, म्हणजे तेलाचा वास मारत नाही याला. हे बघा. आणि काय करायचं माहिती का, तर डिंकाचं जरी तुमच्याकडे डिंक असेल ना तर पापड करायच्या आधी थोड्या वेळ भिजू घालायचा, आणि डिंक सुद्धा त्याचं पाणी लावलं ना पापड करताना तरी चालतंय. तर आता मी तुम्हाला तळल्यानंतर मी दाखवते पापड. हे बघा. आणि हा खाण्यासाठी एकदम छान लागतोय, एकदम बॉबी सारखा लागतोय. तर तुम्ही बघू शकताय की किती फुलतोय ते. आता मी तुम्हाला 2-4 पापड तळून दाखवते.
दाखवू ना 2-3 मग दाखवा येते तळल्यावर एकदम. तर हे बघा, हा दिसताना केवढा पापड दिसतो हे बघा, बघू शकताय तुम्ही. आणि त्याचा आकार तुम्ही हे वाढलेला तळल्यानंतर. आणि तुम्हाला मी मोडून पण दाखवते. हे थोडंसं तेल पण तापलं होतं हे बघा. आणि खाऊन पण दाखवते मी तुम्हाला. एकदम छान आणि बॉबी सारखा आणि खुसखुशीत, लहान मुलं तर एकदम आवडीने खातील. तर अशा प्रकारे तुम्हाला तांदूळाचे पापड पाहिले आपण. ही कशी वाटली रेसिपी ती सांगा म्हणजे, आणि करून पण बघा, एकदम छान लागते ते. तर आपण नंतर अशाच नवीन व्हिडिओत भेटू. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.